महावितरणच्या पुनर्रचना आदेशाला महावितरणमधील कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवलाय। आदेशात प्रामुख्यानं कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील बदल्या आणि काही उपकेंद्र कंत्राटी पद्धतीनं चालवण्याच्या निर्णयाचा समावेश आहे। या आदेशाविरोधात कर्मचारी संघटनांनी संपाची घोषणा केली आहे। पुनर्रचनेमुळे महावितरणमधील सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांच्या बदलीची शक्यता व्यक्त केली जाते। पुनर्रचना आदेशाविरोधात बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस पाठवली जात असल्यानं कर्मचारी उघडपणे बोलायला तयार नाहीत। या आदेशामुळे महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या एका परिमंडळातून दुसऱ्या परिमंडळात मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असल्यानं कर्मचाऱ्यांचा पुनर्रचनेला विरोध होतोय। त्याचबरोबर महावितरणकडून 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीनं चालवायला देण्याची निविदा काढण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांच्या शाश्वत नोकरीवर गदा येण्याची भीती निर्माण झाली आहे। उपकेंद्राचं कंत्राटीकरण म्हणजे महावितरणच्या खाजगीकरणाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल असल्यामुळं महावितरणसह महानिर्मिती आणि महापारेषणमधील कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी एकत्रितपणे याविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतलाय। याचाच भाग म्हणून 9 ऑक्टोबरला संपाची हाक देण्यात आली आहे। महावितरणमधील पुनर्रचनेमुळे सध्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहेच। याशिवाय उपकेंद्राच्या कंत्राटीकरणामुळे वीज ग्राहकांना सुद्धा खाजगीकरणाचे तोटे सहन करावे लागणार आहेत। त्यामुळे पुनर्रचनेविरुद्धच्या लढ्यात वीज कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनी सुद्धा ताकदीनं उतरण्याची गरज आहे।